मार्क वरती पहिला चेंडू घेऊन सुरेश सामना करतोय. विक्रम बॅटची ठीक चेंडू जातोय घोषांकित रिजन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेने श्री गणेशा केला जातोय धावसंख्येचा. एका बाजूस ज्योतिर्लिंग 11 तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय आध्यात्मिक फायटर्स हा संघ. ऑफसाइड रिजन मध्ये फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी संधीचं सोनं केलं गेलं. या क्षेत्ररक्षकाकडून कौतुक करावं लागेल. स्वतःला अगदी चौकून दिलं गेलं झेलवरती. दुसऱ्याच चेंडूवरती मोहरा टिपला जातोय आणि बाद केलं जातंय विक्रमला. अगदीच विक्रम बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय पंकज पवार. हार्ड हिटर. अगदी या खेळाडूला मात्र रिस्की खेळाडू म्हणून ओळखलं जातं घोटील संघामध्ये. अगदी पाहिलं गेलं तर ज्या चेंडूवरती षटकार मारतो त्या चेंडूवरती कधी कधी बोल्ड होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे असा हा खेळाडू. अगदीच यावेळेस मात्र गतिशील चेंडू आखला जातोय आणि सुरेश पुजारी समोर पाहिलं गेलं तर हे सर्व खेळाडू खेळलेत, लहानाचे मोठे झाले. त्यामुळे कोणत्या खेळाडूला कोणता मजबूत पक्ष आणि कोणता कमीपणा हे मात्र जाणून आणि त्या पद्धतीची मात्र इथं गोलंदाजी आखली जाते. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गुड लेंथवरती चेंडू बॅट फिरवली जाते. बॅट बॉलचा काही संपर्क होत जात नाहीये. चांगली गोलंदाजी. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असतो. हॅट्रिकही आहे याच्या नावावरती. पाटण तालुक्यामध्ये खेळत असताना सुरेश पुजारीच्या नावावर विकेटची हॅट्रिक आहे. षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. अगदी चौफेर कामगिरी करत असताना पाहायला मिळतं आपल्या संघासाठी. त्याच पद्धतीची पुन्हा एकदा सुरुवात करून देत असताना आपल्या संघाला यावेळेस ओव्हर द पिच चेंडू आणि मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. अगदी शांतता मात्र पसरवून ठेवली सुरेशने या गोलंदाजीमध्ये. गतीमध्ये परिवर्तन. गती काढून घेतली. अपील केली गेले पंचाकडे. दाद मागितली गेले परंतु नकार दिला जातोय. निर्धाव चेंडू सोबत या षटकाचा होतोय अखेर. या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 2 या धावसंख्येवरती. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलक 2 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्राईक एंड वरती धनाजी पवार गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक हातानसली गोलंदाज येतोय सुरेश यादव. यावेळेला डेडचा अगदी पाहिलं गेलं तर निर्णय येतोय पंचांकडून. अगदीच सुरेश यादव यांना एक मोठा अनुभव. पटका चांगला आहे बॅटमधून परंतु घोषांकित रिजन मध्ये एका धावेसाठी जातोय. मी सुरेश यादव यांच्याबद्दल बोलत होतो. चांगली कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातूनही केली जाते. अगदी एक सेफ ओव्हर मानले जाते. ज्या ज्या वेळेस कमी धावा रोखायच्या असतात त्यावेळेला मात्र हा गोलंदाज जबाबदारी घेऊन येतो आणि मॅच मात्र जिंकून देत असताना आपण पाहिलं या संघासाठी. तर त्याच्या समोर धनाजी पवार कशा पद्धतीची खेळी करतात. आता मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. 3 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाले. सुरेश पुजारींनी चांगली कामगिरी केली. हे दुसरं षटक सुरेश यादव हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
जर आध्यात्मिक फायटर्स या संघाला फायटिंग स्कोर उभा करायचा असेल तर मात्र इथून पुढे षटकार चौकार येणं बंधनकारक असेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार होतील सुरेश यादव. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला परंतु दिशा अगदी चुकीची. एकच धाव येईल याच्यावरती. अगदीच पाहिलं गेलं तर 360चं जर ग्राउंड असतं तर नक्कीच याच्यावरती चौकाराची मोहर टिपली गेली असते, परंतु स्वतःसाठी जागा बनवून हे फटके मात्र स्क्वेअर लेग किंवा समोरच्या दिशेने खेळणं महत्त्वाचं असेल आणि जाणून बुजून त्या पद्धतीचे चेंडू हाताळले जात आहेत सुरेश यांच्या माध्यमातून, जेणेकरून फक्त एकच धाव घेता यावी. यावेळेला मात्र खेळून काढलं एक क्षेत्ररक्षकाकडून चूक. 2 हात मिटणार याच्या अगोदर 2 हातांच्या मधून चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. धावचीची संधी, फेकी आहे अचूक, गॅदरिंग ही अचूक. पंचांचं बोट होईल वरती. पंकज आला त्या गतीनं मात्र त्याला परतावं लागेल. पुन्हा एकदा पंकज यांच्याकडून मात्र निराशाजनक कामगिरी राहिलेली पाहायला मिळाली. चला लगेचच नवीन फलंदाज करा दाखल मैदानामध्ये. नवीन फलंदाज बंटी पवार दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाले. कदाचित या ठिकाणी मच्छिंद्र पवार यांना खेळवणं देखील चांगलं ठरलं असतं, कारण मच्छिंद्र लेफ्ट आहेत आणि त्याच्यामध्ये चांगलं कनेक्शन करण्यासाठी ओळखला जातो. ज्या पद्धतीची स्लोअर पद्धतीची गोलंदाजी केली जाते यादव यांच्या माध्यमातून, यावेळेस फसवलं जात आहे. अंगाचा वेध घेतला जातोय. फक्त एक धाव येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांकडून मात्र केली जाते. धावांसाठी अगदी पाहिलं गेलं तर कसरत करावी लागते फलंदाजांना. आता मात्र स्ट्राईक एंडवरती असतील बंटी पवार. बॅट फिरवली गेली आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षक कर्णधार सचिन यांच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र दिशा भरकटलेली अतिरिक्त धाव दिली जाते. यावेळेस शॉर्टरलिनचा चेंडू होता. मोठा फटका येणं महत्त्वाचं होतं या चेंडूवरती, परंतु मिस टाइम स्ट्रोक. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 7-7 या आकड्यावरती. दुसरं षटक हातात असताना फक्त धावा दिल्या गेल्या 5. चांगली गोलंदाजी आखली गेली सुरेश यांच्या माध्यमातून देखील. शेवटचे 6 चेंडू. या 6 चेंडूमध्ये किती धावा येणार आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे ज्योतिर्लिंग घोटील या संघासमोर. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार कुल म्हणून ओळखला जाणारा सचिन दादा गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. चला गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सचिन पाहायला मिळत आहेत. महत्त्वाचे 6 चेंडू. या 6 चेंडूमध्ये किमान 3 ते 4 बाउंड्री येणं महत्त्वाचं असेल जर फायटिंग स्कोर उभा करायचा असेल तर. स्टेप आउट होऊन लेग साईडच्या दिशेने उडवला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. त्याच्याकडून क्षेत्ररक्षण करून फेकी करणार. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी ही धावलं जात आहे. दुसरी धावसुद्धा केली जाईल कंप्लीट. स्वतःकडे आता स्ट्राईक ठेवला गेला धनाजी पवार यांच्याकडून. स्लोअर पद्धतीची गोलंदाजी आखली जाते, परंतु टप्पा मात्र अचूक राहतो वारंवार सचिन यांच्या माध्यमातून. गुड लेंथवरती चेंडू नेहमी हाताळले जातात. पुन्हा एकदा जसं मी म्हटलं गेलं होतं स्लोअर पद्धतीचे चेंडू आणि तेच मात्र हाताळले जात आहेत. फसवलं जातं इथं फलंदाजाला आणि धावफलक 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक शेवटचं षटक मार्गस्थ. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले तर धावफलक 9 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा वाईटचा येतो इशारा. या वाईटच्या धावेने अगदी पाहिलं गेलं तर तिसऱ्या षटकामध्ये दुहेरी अंकावरती पोहोचले धावसंख्या. अगदी पाहिलं गेलं नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घेतली गेली आणि त्यानंतर ही निराशाजनक कामगिरी थोडीशी चिंतेची बाब असेल या संघासाठी. यावेळेला ऑफसाईडच्या दिशेने चांगला आहे हा फटका. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी ही धावलं गेलं, कॉल दिला गेला. दुसरी धावसुद्धा केली गेली कंप्लीट.
आणि थोडीशी शेवटच्या क्षणी दिरंगाई धावण्यामध्ये केली गेली. अगदी लेझी क्रिकेट पाहायला मिळालं DCP यांच्या माध्यमातून आणि मात्र धावचित व्हावं लागलं इथं. चांगलं क्षेत्ररक्षण, चतुर चाणाक्ष फेकी आणि मात्र मच्छिंद्र नेहमीप्रमाणे अगदी पाहिलं गेलं तर शेवटचे 2-3 चेंडू खेळायचे उर्वरित असेल त्यावेळेला संधी दिली जाते. आणि या खेळाडूचा नितीन सर अगदी पाहिलं गेलं तर शेवटचे 3 चेंडू खेळण्यासाठी तो 1 ते 2 बाउंड्री मारून जातो. याला वरती आणणं महत्त्वाचं असेल. जर आपला संघ पुढे न्यायचा असेल तर या पद्धतीचे खेळाडू जे आहेत आपल्याकडे चांगले खेळणे त्यांना बनवावं लागेल. अगदी ज्यावेळेला मोठी नावं अगदी नावाप्रमाणे खेळ करत नाहीत तर त्यावेळेला थोडेसा त्यांना लेट उतरवा, रजा द्या. आता मच्छिंद्र मात्र स्ट्राईक एंडवरती टायमिंग करण्यासाठी त्याला ओळखलं जातं. स्लोअर पद्धतीचे चेंडूही चांगले खेळतो. पाहूयात कशी असेल रणनीती. याच्या विरोधात सचिनची पहिला चेंडू फेस करेल मच्छिंद्र. पहिला चेंडू उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक नसेल तिथं. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडतोय आणि इथं मात्र स्लीपवरी क्रिकेट पाहायला मिळालं. पुन्हा एकदा 2 धावा इथं केल्या जातील कंप्लीट आणि या 2 धावेनी धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय 13 या आकड्यावरती. यावेळेस ताकद लावण्याचा प्रयत्न होता. घुटना टेकून न फटका खेळण्याचा हा मानस, परंतु गती वाढवली गेली आणि निर्धाव चेंडू हाताला गेलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाज. आणि आम्ही पाहतोय आमच्या समोर निलेश अगदी चांगली गोलंदाजी करण्यासाठी हाही ओळखला जातो खेळाडू, परंतु आज त्याला मात्र गोलंदाजी दिली गेली नाहीये. यावेळेला अगदी टायमिंग करता आला नाहीये प्रॉपर. अगदी स्लोअर 1 चेंडू हा फेकला गेला होता. वेट करून मारला गेला मच्छिंद्रकडून. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 14 या आकड्यावरती. आणि जिंकण्यासाठी टार्गेट सेट केला गेलाय 15 या धावसंख्येचा. 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 15 या धावसंख्येची. चला त्वरा करा, लगेचच लाईनअप करा आणि मैदानामध्ये दाखल होण्यासाठी विनंती करेल मी आध्यात्मिक घोटील या संघासाठी. अगदी पाहिलं गेलं तर 15 ही धावसंख्या सुरेशसाठी 3 चेंडूचा खेळ आहे, परंतु त्या सुरेशची जर विकेट घेतली गेली तर ही मॅच आध्यात्मिक हा संघ आपल्या बाजूने बनवण्याची ताकद ठेवेल. महत्त्वाची विकेट असेल सुरेशची, 3 पॉकेट करावे लागेल. तर यानंतरचा आपण सामना पाहतोय. तर यानंतरचा सामना आपण पाहिलं गेलं, जो संघ जिंकेल तो लढला जाईल दत्त कृपा 11 घोटील. विजयी ठरलेला, विजयी सुरुवात केले गेले त्या संघासमोर. तर दत्त कृपा 11 घोटील संघ विनंती असेल मैदानामध्येच उपस्थित राहा. अगदी एक आता पाहिलं गेलं तर 3 संघ उतरले तर घोटीलचे. 2 संघातून या 2 संघातून एक संघ बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा जो निर्णय घेतला गेला त्यानंतर चांगली फलंदाजी होणं महत्त्वाचं होतं, परंतु जी मोठी नावं आपण पाहिलं गेलं ओपनिंग फलंदाज म्हणून आले होते त्यांनी निराशाजनक कामगिरी केली गेली. संघाला आता मात्र पुन्हा एकदा ओपनिंग जोडीवरती कुठेतरी विचार करावा लागेल या संघाच्या. मच्छिंद्र पवार असेल अशा खेळाडूंना मात्र कुठेतरी जागा देणं महत्त्वाचं असेल. जे खेळाडू पाहिलं गेलं तर डॉट करत नाहीत अशा खेळाडूंना कुठेतरी संधी देणं महत्त्वाचं असेल. तर आमच्या समोर पाहिलं गेलं सुरेश यादव, ज्यांनी मात्र चांगला स्पेल आखला गेला आपल्या संघासाठी, ते मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. चला ओपनिंग फलंदाजी जोडी दाखल करा ज्योतिर्लिंग 11 संघ, वेळ घेऊ नका. चला क्षेत्ररक्षण पांगवा, वेळ घेऊ नका. 1 मिनिटाचा अवधी आहे. अगदी पाहिलं गेलं तर स्पर्धेला उशिराने सुरुवात झाली गेले, तर आयोजकांना मदत करा वेळेवरती.
तर ओपनिंग फलंदाच्या जोडीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला सुरेश पुजारी कोहिनूर क्रिकेट जगतातला, तर दुसऱ्या बाजूला अमित. अगदी पाहिलं गेलं तर चांगलं सुरुवात पाहायला मिळते. अमितला मात्र इथं संधी दिली गेली, स्कोअर कमी आहे, परंतु अगदी पाहिलं गेलं तर नवीन खेळाडूंना बनवलं जातंय. या पद्धतीचा मात्र खेळ राहिला पाहिजे. एक पिढी आपण गाजवत असतो, परंतु येणारी पिढी कशी घडणार हे घडवत असताना मात्र आपल्या हातात असतं. आणि ज्या वेळेस अगदी आपला संघ बनवण्याची वेळ येते आणि बोललं जातं त्यावेळेला मला वारंवार बोलावं लागतं. कल्पतरू चाळकेवाडी हा एक संघ, अगदी मारुती चव्हाण आबा असतील यांच्या माध्यमातून संघ बनवला गेला आहे. अगदी पाहिलं गेलं 2 वर्षापूर्वी त्या संघाकडे अगदी पाहिलं गेलं तर ओपनिंग फलंदाज कमी पडत होता, एक बॉलर कमी पडत होता. तदनंतर मात्र त्यांनी बनवले खेळाडू. आणि आज पाहिलं गेलं तर प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला तो संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये पाहायला मिळतो. आबांचा संघ, कल्पतरू चाळकेवाडी संघ, अगदी छोट्या छोट्या खेळाडूंना संधी दिली गेली. आणि एक आपण पाहिलं गेलं तर आकाश त्यांच्यातला असेल, तो मात्र इंटरनॅशनल क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तर या पद्धतीने आपले संघ बनवावे लागतील. घोटील संघाला ही कुठेतरी लक्षात घ्यावी लागेल बाब, एक पिढी आपण गाजवली, आपला खेळ संपला आहे, त्यानंतर मात्र येणाऱ्या युवा खेळाडूंना बनवणं महत्त्वाचं असेल. तर दुसरा सामना रंगला गेला. आपण पाहतोय 15 धावांचं आव्हान आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संधी दिली गेली अमितला, तर नॉन स्ट्राईक एंडला सुरेश. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज होईल तयार महेश. पहिला चेंडू मोठा फटका घेण्याचा मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतोय अनिकेत. पहिला झेल कंप्लीट केला गेलाय अनिकेत कडून. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला मासा हादरा इथं मात्र गळाला लावला जातोय. नक्कीच मॅचमध्ये आम्ही आहोत, धावा असतील 15, परंतु त्या डिफेंड करण्याची ताकद आमच्यात आहे अशी सुरुवात करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हा गोलंदाज. तर नवीन फलंदाज दाखल होईल. स्वतः कर्णधार कुल सचिन. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगली सुरुवात करून दिली गेली आध्यात्मिक फायटर्स या संघाकडून. 15 धावा ज्यावेळेला डिफेंड करायच्या त्यावेळेला मात्र ही गोलंदाजीची सुरुवात महत्त्वाची. सुरुवात चांगली झाली, शेवट चांगला करायचं असेल तर सातत्यानं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आखावी लागेल. अगदीच पाहिलं गेलं तर एक काळ होता जिथं मात्र हे तिन्ही खेळाडू एका संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळायचे. महेश, सुरेश, सचिन. अगदी पाहिलं गेलं तर सुरेशच्या जोडीने महेश यायचा ओपनिंग फलंदाज म्हणून. गोलंदाजीमध्ये विक्रम या संघामध्ये अगदी पाहिलं गेलं तर स्ट्राईक एंडचा बॉलर होता, परंतु यावेळेस हे तिन्ही खेळाडू वेगवेगळ्या संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकमेकासमोर लढताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या चेंडूवरती हलक्या हाताने एक धाव कंप्लीट केली गेली. स्ट्राईक एंडला आलाय सुरेश, ज्याला ओळखलं जातं मोठ्या फटक्यांसाठी. धावांची गरज आहे आता ती फक्त 14. तर मोठे फटके खेळणार की अगदी सहजरीतीने ह्या धावा करण्यासाठी. जर सुरेशची विकेट येते इथून पुढे तर मॅचमध्ये पुनरागमन करू शकतो आध्यात्मिक फायटर्स, हे सांगून मात्र इथं जाणून गोलंदाजी करावी लागेल. पंचांकडून नक्कीच एक धावेचा इशारा येतोय घोषांकित रिजनमधल्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. हे 3 चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती हाताळले गेलेत. ही महत्त्वाची विकेट घेणं महत्त्वाचं असेल. तर रन नाही आहे आताच्या चेंडूवरती नक्कीच. चांगली गोलंदाजी अगदीच खेळून ठेवलं गेलंय. निर्धाव चेंडू. नक्कीच हे प्रेशर बिल्ड केलं जाईल, कारण सुरेशलाही माहिती आहे जर आपली विकेट गेली तर मात्र या सामन्यामध्ये पराभवही आपल्या दिशेने येऊ शकतो. मोठा फटका घेण्याचा मानस. ती केज संधी निर्माण होती काय असं वाटलं होतं, परंतु चेंडू जाते घोषांकित रिजनमध्ये 1 धावेसाठी. चांगली गोलंदाजी आखली गेली आहे. 15 धावा ज्यावेळेस असतात त्यावेळेस कशी गोलंदाजी करावी हे मात्र दाखवून देत असताना महेश. या शेवटच्या चेंडूवरती स्टेप आउट होऊन फटका खेळला जातोय. धनाजी यांच्याकडून होते चूक. बॅट अगदी पाहिलं गेलं तर चेंडू हाताला घासून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी अगदी संजीवनी देणार हा चौकार. ही जर कॅच कंप्लीट केली गेली असती, नक्कीच डिफिकल्ट होता हा चान्स, परंतु हे डिफिकल्ट चान्स कन्वर्ट करायचे असतात अशा मोक्याच्या क्षणी जर मॅच बनवायचे असतील तर. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
आता दुसरे षटक हाताळण्यासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल? चला त्वरा करा, वेळ घेऊ नका. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल आता सचिन. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय बंटी. पहिला चेंडू गतिशील हाताळलाय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. नक्कीच यावेळेस जशी फलंदाजी झाली त्याच्यामध्ये 6 ते 7 धावा अजून ॲड केल्या गेल्या असतात तर मात्र मॅच अजून रंगतदार बनली असते. यावेळेस वाईडचा इशारा येतोय पंचांकडून. या अतिरिक्त धावांवरती ब्रेक लावावा लागेल, कंट्रोल लावावा लागेल. यावेळेस अगदी पाहिलं गेलं तर अगदी गुडलेंच्याही खूपच पाठी हा बॉल आदळला. गती असल्याने अगदी पाहिलं गेलं तर चांगल्या पद्धतीने बाउन्स झालेला पाहायला मिळाला. यावेळेस पुढं हा चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी हाताळले गेले या गोलंदाजांकडून. नक्कीच यावेळेस जी फलंदाजाने निराशा केली त्यानंतर मात्र एक फुंकर घालण्याचं काम केलं जातं या गोलंदाजांकडून. चांगली गोलंदाजी. गती काढून घेतली गेली आहे यावेळेला, परंतु वाईडचा इशारा येतोय. अगदी पाहिलं गेलं तर वेग काढून घेण्याचा प्रयत्न, गतीमध्ये वारंवार परिवर्तन केलं जात आहे. निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. प्रेशर बिल्ड केलं जात आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा रोखणार? ऑफसाईड रिजनमध्ये बाले किल्ला मानला जातो. चांगली फटकेबाजी ऑफसाईड रिजनमध्ये सचिन करत असतो. यावेळेस डेड बॉलचा इशारा आपल्याला पंचांकडून येताना पाहायला मिळाला. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय बंटी. यावेळेस वाईडचा इशारा. अगदीच पाहिलं गेलं तर आपल्याजवळ धावसंख्या खूपच कमी आहे आणि त्याच्यामध्ये या पद्धतीचे मात्र गोलंदाजी कुठेतरी अपेक्षित नसेल. यावेळेस निर्धाव चेंडू. चांगलं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस फटका आहे चांगला. ताकद आहे परिपूर्ण. चेंडू जाईल आर पार, सीमा पार, धावा देऊन जाईन 6 आणि याच सोबत संघ या 6 धावांनी विजयी ठरतोय. ज्योतिर्लिंग घोटील नक्कीच विजयी षटकार.